औरंगजेब असेल, मुघलशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, त्या शत्रूंनी सुद्धा महाराजांच्या चारित्र्याचं कौतुक केलेलं. शाहिस्ते खान ज्यावेळेला पुण्यामध्ये तळ ठोकून होता, लाल महालामध्ये थांबलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावरती जेव्हा छापा टाकला, शाहिस्ते खानाची 4 बोटं तुटल्याची आपल्याला माहिती आहे. ते सगळं झाल्याच्या नंतर शाहिस्ते खानाच्या बहिणीने शाहिस्ते खानाला सांगितलं की माझी मुलगी गायब आहे. शिवाजी राजा आला, छापा टाकून गेला, तेव्हापासून माझी मुलगी भेटत नाहीये मला. नक्की शिवाजी राजाची माणसं तिला घेऊन गेलेत आणि मला भीती वाटते आता तिच्या जीवाचं काय होईल, तिच्यासोबत काय होईल याची मला काळजी वाटते, तू काहीतरी कर. त्यावर शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणाला, शक्यतो शिवाजी महाराजांची माणसं अशी करणार नाहीत, पण जर शिवाजी महाराजांची माणसं जर तिला घेऊन गेलेले असतील तर तू निश्चिंत राहा, बेफिक्र राहा, शिवाजी महाराज तिला काहीही करणार नाहीत. शिवाजी महाराज आयाबायांची इज्जत करतात, स्त्रियांचा मान ठेवतात, ती तिकडे सुखरूप राहील आणि सुखरूप परतही तिला आणून सोडतील त्यांची माणसं. त्याच्यामुळे तू बिंदास्त राहा. याची 4 बोटं महाराजांनी छाटली. तो महाराजांच्या चारित्र्याचं कौतुक करतो. कल्याण जेव्हा जिंकलं मराठ्यांनी, शिवाजी महाराजांच्या सैन्याने, तेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून आपल्या महाराजांसमोर नजराणा म्हणून पेश करण्यात आली होती. ज्या महाभागाने महाराजांसमोर तिला पेश केलं, त्याचं म्हणणं असं होतं की आतापर्यंत या दुश्मनांनी आपल्या आया बहिणीची आबरू लुटली, आता ही वेळ आहे त्यांचा बदला घेण्याची. महाराजांनी काय उत्तर दिलं असं, ते तैसे वागले म्हणून आपणास हे स्वराज्याचा खटाटोप करावा लागला. आपणही तसंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक काय? हे महाराजांचं वाक्य. त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी आईच्या मानानं परत पाठवलं, चोळी बांगडे देऊन. तो आपला राजा 16 वर्षाचा असताना, छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते तेव्हा रांजेगावच्या एका पाटलानं एका स्त्रीशी बदंमल केला, म्हणजे बलात्कार केला. जिच्यावरती बलात्कार केला तिचे वडील महाराजांकडे आले तक्रार घेऊन. महाराजांना ही गोष्ट जेव्हा समजली, तात्काळ सैनिकांना आदेश दिले मावळ्यांना, त्याला घेऊन या इकडे. त्याला बोलवलं, त्याचे हात पाय छाटून टाकले. बलात्काराला हीच शिक्षा तेव्हापासून स्वराज्यामध्ये लागू झाली. स्वराज्यामध्ये आया बहिणींची आबरू सुरक्षित होती.